भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी निवडून दिले की मतदारसंघामध्ये कसा भ्रष्टाचार होतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला शहापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतं. या मतदारसंघामध्ये जेवढा शासनाचा निधी आला तो निधी परस्पर हडपला गेला, कुठेही विकास झालेला नाही. हे दाखवण्याजोगं एकही काम नाही. हे त्या मतदारसंघामध्ये तिथल्या आमदारांचे पंटर, त्यांचे नातेवाईक आणि ठेकेदार याने मिळून पूर्ण मतदारसंघ अक्षरशः लुटला. भ्रष्टाचाराची 101 प्रकरणं या मतदारसंघामध्ये गाजतायत. आमदारांच्याच आशीर्वादाने त्याच्या पीएने 54 कोटी रुपये हे एकही रस्त्याचं काम न करता बोगस बिलांच्या आधारे काढले होते. आम्ही त्या संदर्भात तक्रार केली होती. त्याचे जवळपास 70 व्हिडिओ या चॅनलवर आहेत. पुराव्यानिशी हा भ्रष्टाचार काढल्यानंतर महाराष्ट्र शासनाने चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये हा भ्रष्टाचार सिद्ध झाला. जे अक्षरशः गावं अस्तित्वात नाही आहेत, पाडे अस्तित्वात नाही आहेत, त्या गावांमध्ये रस्ते केल्याचे दाखवून आमदार आणि आमदाराच्या पीएने हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला होता. जे खरं तर गेले वर्षभर पूर्ण जिल्ह्यामध्ये दौलत दरोडा यांच्या पीएचा भ्रष्टाचार गाजतोय. त्यांच्या मुलगा करण दरोडा याची ही टक्केवारी ही विशेष चर्चेत आहे. म्हणजे प्रत्येक विकास कामामध्ये 5 ते 60% घेतले जातात आणि ते स्वतः दरोडांचा मुलगा घेतोय अशी चर्चा पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. आणि त्या टक्केवारीचं प्रकरण चर्चेत असतानाच जावयाची ठेकेदारी ही उजेडात आलेली आहे. जे दरोडांनी आधी ठेकेदार पाळले होते, पोचले होते, मात्र त्या ठेकेदारांवरचा विश्वास उडाल्याने किंवा पूर्ण पैसा आपल्याच घरात यावा म्हणून जावयालाच ठेकेदार बनवलं आणि त्याच्या समर्थक ठेकेदारांना शह दिला. या ठेकेदारांनी वैतागून एक नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो त्यांच्याच अंगास आला. मात्र ठेकेदार जी लॉबी आहे ती या जावई ठेकेदारामुळं हैराण झालेली आहे. एकापेक्षा एक प्रकरण, एकापेक्षा एक सुरस कथा या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेला येत असतानाच आता दौलत दरोडा यांचा पुतण्या भाऊ दरोडा यांनी जी काही शेतकऱ्यांची लुटमार केली ते प्रकरण आता चौघाट्यावर आलेलं आहे. त्याची कात्रणं ही व्हायरल होत आहेत आणि त्याच्या भ्रष्टाचाराची विशेष चर्चा ही शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. माझ्याकडे शहापूर विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांनी काही कात्रणं पाठवली. पहिलं कात्रण हे बघा. शहापुरातील भात खरेदी वादात बोगस पावत्यांच्या आधारे खरेदी दाखवून अपहार झाला. म्हणजे भात खरेदी केल्याचं दाखवलं, बोगस पावत्या दिल्या गेल्या आणि शासनाची लाखो रुपयांची लुटमार केली. सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांची फसवणूक केली. दुसरी बातमी आहे. शहापूर आदिवासी विकास महामंडळात पुन्हा भात खरेदी घोटाळा. गोदाम असतील संचालकांवर कारवाई. पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये महामंडळ कसं लुटलं गेलं आणि शेतकऱ्यांची भात खरेदी कशी भ्रष्टाचाराच्या गर्तेमध्ये गुंतली याची ही उत्तम उदाहरण आहे. शहापूर भात खरेदीत 1.5 कोटींचा घोटाळा, 6 जणांवर गुन्हे दाखल. आदिवासी विकास महामंडळाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर. त्याच्यानंतर हे सामनामध्ये आलेलं कात्रण आहे. अजितदादांच्या गटाच्या आमदाराचा पुतण्या धान्य घोटाळ्यात आरोपी. 5120 क्विंटल धान्याची अफरातफर. हे सामनामध्ये आलेलं कात्रण आहे. हे पुढारीमध्ये आहे. त्याच्यानंतर हे पुण्यनगरीमध्ये आहे आणि हे लोकसत्तामध्ये. प्रमुख वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स या भात खरेदी घोटाळ्याने गाजल्या. आणि हा घोटाळा कोणी केलाय तर तो घोटाळा केला म्हणजे अगदी फोटोसह पत्रकारांनी छापलंय. त्याचं नाव आहे हरेश दरोडा. आता हा हरेश दरोडा हा दौलत दरोडांचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत होता. देण्या घेण्याच्या सगळ्या गोष्टी या भाऊ दरोडा याच्या मार्फत होत होत्या. त्यांचा हा पुतण्या आहे, त्यानेच
शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीवर दरोडा टाकला। जवळपास 5,120 क्विंटल धान्य हे त्यांनी लुटलं। कुठल्याही प्रकारची खरेदी न करता बोगस पावत्यांच्या आधारात काही धान्य हे गिळंकृत केलं, तर काही धान्य हे परस्पर विकलं गेलं। म्हणजे एकूण साखळगाव भात खरेदी केंद्रामध्ये, म्हणजे तिथे तो आदिवासी विकास सोसायटीचा अध्यक्ष आहे हरेश दरोडा, त्याने तिथे ही भात खरेदी करताना म्हणजे कशी केली ती बघा। एकूण भात खरेदी दाखवली 13,892 क्विंटल। आता 13,892 क्विंटल धान्य आम्ही खरेदी केलंय, त्याचे पेमेंट्स केलेले आहेत असं शासनाला दाखवलं। प्रत्यक्षामध्ये तिथे 8,771 क्विंटल भात हे फक्त भरडाईसाठी गेलं आणि उरलेलं 5,120 क्विंटल धान्य हे चोरीला गेलं। हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा किन्नौली पोलीस ठाण्यामध्ये या भाऊ दरोडावर रितसर गुन्हा दाखल झाला। 24 मे या दिवशी किन्नौली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। आता 24 मे पासून आजपर्यंत म्हणजे 10 नोव्हेंबर पर्यंत हा भाऊ दरोडा किन्नौली पोलिसांना सापडलेला नाही। म्हणजे किन्नौली पोलिसांचं खास करून कौतुक करायला हवं की आमदाराचा पुतण्या आता निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये राजरोस पैसे वाटत फिरत असताना, जे भ्रष्टाचाराचे पैसे, भात खरेदी पैसे तो मतदारांना फितवण्यासाठी वाटत असताना, सगळ्यांना प्रचारात तो दिसत असताना किन्नौली पोलिसांना मात्र तो सापडून आलेला नाही। म्हणजे 5 महिने सापडलाच नाही, पण आता निवडणुकीमध्येही तो सापडलेला नाही। कोर्टामध्ये तो गेला, हायकोर्टामध्ये गेला, त्यांनी जामीन फेटाळला, कारण हा गुन्हा हा खूप मोठा आहे, शासनाची फसवणूक केलेली आहे। हजारो क्विंटल धान्य त्यांनी परस्पर लाटलेला आहे आणि याच्यामध्ये त्याला त्याच्या काकांचा हातभार आहे। काका आमदार असल्यानं तो हे सगळे दरोडे घालत राहिला आणि आत्ताही दरोडा उघडकीस आल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदारांचाच हात त्याच्या पाठीमागे असल्याने त्याला अजूनही अटक झालेली नाही। जे हरीश दरोडा याला पाठीशी घालण्यासाठी आमदार दौलत दरोडा यांनी पूर्ण ताकद पणाला लावली, पोलिसांवर दबाव टाकलाय। खर तर इतर गुन्ह्यांमध्ये पोलीस कोणाचाही दबाव ऐकत नाही, इथे मात्र शेतकऱ्यांची लुटमार केली, 100हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि तरी सुद्धा पोलीस या गुन्ह्याचा तपास करत नाहीत किंवा आरोपी राजरोस निवडणुकीमध्ये फिरत असताना त्याला अटक करत नाहीत। हे या शहापूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे। हे लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांना कसं पाठीशी घातलं जातं, त्यांना कसं सांभाळलं जातं आणि निवडणुकीमध्ये कसं वापरलं जातं याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। आता आदिवासी विकास महामंडळामध्ये शहापूर तालुक्यात खूप मोठे घोटाळे झाले, कोट्यावधी रुपयांच्या धान्य खरेदीमध्ये अपहार झाला, सगळी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। आता ह्या हरेश दरोडा म्हणजे अर्थात भाऊ दरोडा आणि त्याच्या सहकार्याने म्हणजे 6 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। जी गरीब लोक होती त्यांना पोलिसांनी अटक केली, मात्र प्रमुख आरोपी हा मोकळा सोडलेला आहे। सगळ्यात जास्त आदिवासी विकास महामंडळामध्ये जो घोटाळा झाला तो दौलत दरोडा यांच्या आशीर्वादानेच झाला असं सांगितलं जातं, कारण त्यांचा पुतण्या या गुन्ह्यातला प्रमुख आरोपी आहे। आता भाऊ दरोडा यांना अटक करावी अशी मागणी पांडुरंग बरोरा जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी केलेली आहे। ते वारंवार पोलिसांशी बोलतायत, मात्र पोलीस त्यांना दाद देत नाहीत, कारण सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिसांवर दबाव टाकून आहे। किमान निवडणुकीच्या काळामध्ये तरी भाऊ दरोडा यांना फरारी दाखवून त्यांना पाठीशी घालायला नको होतं, त्यांना अटक करायला हवी होती। मात्र तो जेवढा पळत राहील, जेवढे तो गैरव्यवहार करत राहील, भ्रष्टाचाराचे पैसे निवडणुकीत वाटत राहील, तेवढं दौलत दरोडांना अडचणीचं ठरणार आहे आणि म्हणूनच लोक संताप व्यक्त करत आहेत। कोट्यावधी रुपयांची भात खरेदी होते, त्याच्यामध्ये हेराफेरी होते, त्याच्यामध्ये दौलत दरोडांचा सख्खा पुतण्या अडकतो, विशेष म्हणजे तो त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत होता आणि तरी सुद्धा त्याला अटक झालेली नाही। याबाबत
लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. म्हणजे मित्रांनो, आपण निवडणुकीला लोकप्रतिनिधी जर चुकीचे निवडून दिले, भ्रष्टाचारी निवडून दिले, तर ते भ्रष्टाचार उघड आल्यानंतर पण कसे भ्रष्टाचारांना पाठशी घालतात हे आपण पीएच्या प्रकरणात बघितलं. म्हणजे दरोड्यांचा पीए, त्याचं भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आलं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून वरपासून सूत्र हल्ली गेली. म्हणजे अजूनही त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. ते प्रकरण काही संपलेलं नाही. अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या, पीवर मात्र अजून कारवाई झालेली नाही. जोपर्यंत भ्रष्टाचारी आमदार निवडून येत राहील तोपर्यंत भ्रष्टाचार होत राहील. खरं तर दौलत दरोड्यांच्या कालावधीमध्ये विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला. विशेष म्हणजे ही सगळी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत, गुन्हे दाखल आहेत, मात्र कारवाई कुणावरही झालेली नाही. ही जर कारवाई व्हावी असं वाटत असेल आणि या मतदारसंघातील भ्रष्टाचार हा कमी होऊन विकास कामं व्हावी अशी वाटत असतील तर आता पुन्हा भ्रष्ट लोकप्रतिनिधींना निवडून देऊ नका असं आवाहन जागरूक मतदार संघटना करत आहे.